राष्ट्रसेवा दल ही समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असणारी संघटना. राष्ट्रसेवा दलाची स्थापना 4 जून 1941 ला झाली. एस.एम. जोशी हे त्याचे पहिले दलप्रमुख. सेवा दलाच्या स्थापनेला भारतीय स्वातंत्र्य चळवळीची एक पार्श्वभूमी निर्माण झालेली होती. सेवा दलाची स्थापना 1941 ला झाली आणि 1942 ला चलेजावचं आंदोलन पेटलं. सेवा दलाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये खूप सक्रियपणाने सहभागी झाले. नंदुरबारचा श्रीश कुमार असेल किंवा लालदास असतील असे अनेक सेवादल साथी त्याच्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती केलेली होती. असं म्हटलं जायचं की सेवा दलाचे कार्यकर्ते एक तर तुरुंगामध्ये होते किंवा भूमिगत चळवळीमध्ये सक्रिय होते. एकीकडे स्वातंत्र्यासाठीची ही चळवळ हे आंदोलन चालू असताना दुसरीकडे सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये सेवादल सातत्यानं लढत होतं. त्यातलंच एक महत्वाचं आंदोलन ते म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह. साने गुरुजींनी या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा याच्यासाठी आंदोलन केलं आणि मग त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रावर जनजागृती करण्याचं काम सेवा दलाच्या कलापथकानं केलं. ही सगळी एकीकडे लढाई चालू होती आणि त्याच काळामध्ये 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग भारतीय स्वातंत्र्याची आस असलेल्या या सेवा दलानं पुढचं ध्येय आपलं निश्चित केलं ते म्हणजे समाजाधिष्ठित समाज निर्मितीचं. आणि मग गेली अनेक वर्ष सेवा दल सातत्यानं या विचारांना आपल्या मनाशी ठेवून त्या ध्येयाला आपल्या उराशी बाळगून सातत्यानं कामामध्ये आहे. पण हे काम करत असताना ज्या 5 मूल्यांना सेवा दल खूप महत्वाचं मानतं ते डोळ्यासमोर ठेवून काम करतं, ज्याला सेवा दल आपली पंचसूत्री असं म्हणतं. ते आहे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. भारतीय संविधानामध्ये एक महत्वाची असलेली ही मूल्य तीच घेऊन तीच आदर्श मानून सेवा दल सक्रिय आहे. पण अनेकांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय आहेत ही मूल्य, त्याचा अर्थ नक्की काय समजून घ्यायचा, कारण अनेकांचा त्याच्याबद्दलचा गोंधळ उडालेला असतो. आणि म्हणूनच ज्यांनी प्रत्यक्ष या मूल्यांवरती काम केलेलं आहे असे ज्येष्ठ साथी विचारवंत आपल्या सगळ्यांच्या समोर आज या पंचसूत्रीबद्दलची आपली मान्य करणार आहेत. राष्ट्रसेवा दल, सोशल मीडिया विभाग आणि अभ्यास मंडळ यांनी पुढाकार घेऊन हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजून घेऊयात ज्येष्ठांच्या अनुभवातून, त्यांच्या मार्गदर्शनातून काय आहे सेवा दलाची पंचसूत्री. नमस्कार. जिंदाबाद. राष्ट्रसेवा दलाची जी 5 मूलभूत सूत्र आहेत त्या सूत्रांपैकी एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकशाही. लोकशाही हे एक जीवन मूल्य म्हणून सर्व समाजामध्ये प्रसारित व्हावं. समाजातील सर्व थरातल्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, एकमेकांशी वागण्या बोलण्यामध्ये, आपला कारभार चालवण्यामध्ये लोकशाहीचं मूल्य जपावं आणि लोकशाही पद्धतीने आपल्या स्वतःच्या जीवनापासून ते आपल्या देशाचा आणि संपूर्ण चराचर सृष्टीचा व्यवहार चालावा अशी भूमिका राष्ट्रसेवा दलाचे संस्थापक साने गुरुजी यांनी मांडून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यापूर्वीही अनेकांनी लोकशाहीचं महत्त्व आपल्यासमोर सांगितलेलं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजी म्हणतात. हे प्रेम म्हणजे काय? प्रेम कुठून येईल? चराचरावर, सर्व प्राणी मात्रांवर जर प्रेम करायचं असेल तर त्याच्याकरता प्रत्येक माणूस हा माझ्यासारखा आहे. मला जसं माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसंच इतरांना देखील त्याचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मला जसं माझ्या मनाप्रमाणे वागण्याचं हक्क आहे तसं इतरांना देखील त्याच्या मनाप्रमाणे वागण्याचा हक्क आहे. हे सूत्र म्हणजे लोकशाही. आणि याच्यामध्ये स्वैराचार येऊ नये, स्वातंत्र्यामध्ये स्वैराचार येऊ नये याच्याकरता नियमांचं बंधन पण आहे. त्यामुळे लोकशाही याचा अर्थ जो काही गाडा आहे, जी काही व्यवस्था आहे, जी काही सिस्टीम आहे ती सर्वांच्या सहभागाने, सर्वांच्या विचारविमर्शमधून आणि सर्वांचे विचार लक्षात घेतल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना जे मान्य होईल त्या पद्धतीने ती व्यवस्था पुढे चालवावी, अशा प्रकारची योजना म्हणजे लोकशाही. अनेकांना असं वाटतं की बाबा
निवडणुकांमध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये लोकशाही असली की पुरे. पण तसं नाही आहे. ती तिथे लोकशाही तेव्हाच येईल जेव्हा मी माझ्या घरामध्ये, मी माझ्या स्वतःच्या आचरणामध्ये, मी जिथे काम करतो त्या कामाच्या ठिकाणी, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, कचेऱ्यांमध्ये, सर्वत्र लोकशाहीचं मूल्य असणं आवश्यक आहे. लोकशाही याचा अर्थ केवळ आपल्या मनाप्रमाणे वागता येणं हा नाही आहे मुद्दा, तर माझ्याबरोबर असलेल्या सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे देखील वागण्याचा हक्क, हा लोकशाहीचा फार मोठा गाभा आहे. आणि लोकशाही, अनेकांना असंही वाटतं की लोकशाहीमुळे फार हळू होतं, सगळ्यांशी चर्चा करत बसावी लागते, विचारविनिमय घ्यावा लागतो, अनेकदा फाटे फुटतात चर्चांमधनं, त्यामुळे लोक ठोकशाहीचा उघडपणे समर्थन करताना देखील आपल्याला दिसतात. कधी कधी तर हुकुमशाहीच चांगली अशा प्रकारचं वर्णन देखील आपल्या कानावर येतं. परंतु लक्षात असू द्या, ठोकशाही काय किंवा हुकुमशाही काय, याचा जो वरवंटा आहे तो वरवंटा एका माणसाच्या किंवा एका गटाच्या मताप्रमाणे सर्वांनी चालावं या गोष्टीवर आधारभूत आहे. आणि एक गट, एक व्यक्ती जर सगळ्या जगाला संचारू लागली, कंट्रोल करू लागली, तर त्याच्यामुळे सत्याचा देखील अपलाप होतो. लोकशाहीमध्ये सत्य जिवंत राहतं, कारण की प्रत्येकाला सत्य मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सत्य जर चिरंतन टिकवायचं असेल तर लोकशाही आवश्यक आहे. जेव्हा हुकुमशाही राजवट सुरू होते तेव्हा सत्य बाहेर निघायला बहुसंख्य लोक घाबरतात. तरी देखील सत्याचा आग्रह धरणारे लोक आहेत. गॅलिलिओपासून ते अनेकांची आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की ज्यांनी सत्यासाठी, लोकशाहीसाठी आपला प्राण देखील त्यागलेला आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा हा की लोकशाहीमध्ये जरी वेळ लागत असेल निर्णय होण्याकरता, तरी देखील त्याच्यामध्ये जे विविध विचार आहेत, मतप्रवाह आहेत, लोकांचं एका विशिष्ट घटनेकडे पाहण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, ते लोकशाहीमुळे समोर येऊ शकतात आणि अधिक सकस निर्णय होण्याची शक्यता वाढते. असं नाही मी म्हणत की लोकशाही प्रक्रियेमध्ये होणारे सगळे निर्णय 100% बरोबर असतील, परंतु चूक जरी झाली तरी ती एकट्याची नसेल तर समूहाची असेल, आणि समूहाची चूक समूह पुन्हा दुरुस्त करू शकतो. एकट्याची चूक मात्र आपण आपल्या इगोला कुरवाळत कधी कधी दुरुस्त करत नाही. आणि म्हणून लोकशाही हे मूल्य आपण प्राणपणाने जपलं पाहिजे. जर लोकशाही जिवंत राहिली तर शोषितांना, पीडितांना, दलितांना आपला आवाज उठवता येईल, आपल्या मागण्या मांडता येतील आणि आपले हक्क पदरात पाडून घेता येतील. जर लोकशाही संपली तर या देशातला दिनदुबळा सर्वसामान्य माणूस हा देशोधडीला लागेल आणि त्याला ऐकणारा कोणीही शिल्लक राहणार नाही. म्हणून लोकशाही टिकवूया, समाजवाद टिकवूया, सेवादल वाढवूया. जिंदाबाद. भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या महत्त्वाच्या मूल्यांचा समावेश आहे त्यापैकी एक आहे समाजवाद. समाजवाद म्हटल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतात, पण त्यातला मुख्य जो आशय आहे तो आहे आर्थिक विषमता कमी करणे. आर्थिक विषमता म्हणजे गरीब आणि श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे ही दरी कमी कमी होत जाईल असा सरकारने प्रयत्न करावा, असा आग्रह धरणारं तत्वज्ञान म्हणजे समाजवाद. आता काही लोक असं म्हणतात की असं कसं शक्य आहे, थोडं डाव उजवं राहणार, समाजात सगळे एकसारखे कसे काय होतील. तर सगळे एकसारखे होऊ शकणार नाहीत हे आपण समजू शकतो, पण मी एक उदाहरण देतो की हे आपल्या हाताची 5 बोटं आहेत. ही सारख्या लांबीची नाही आहेत, ही कमी जास्त लांबीची आहेत, पण तरी आपल्याला पेन धरता येतो, लिहिता येतं, यानं टिकाव हातात घेऊन खोदता येतं. पण समजा या हाताचं हे मधलं बोट जर 1 फूट लांब असतं तर आपल्याला पेन धरता आला असता का, खोदता आलं असतं का टिकाव धरून? नाही. म्हणजेच समाजामध्ये थोडाफार फरक समजू शकतो आपण, पण आज जी परिस्थिती आहे की काही लोकांच्याकडे 4 मजली घर आहे राहायला आणि काही लोकांना मात्र उघड्यावर पालावर आपला संसार थाटावा लागतो. काही लोकांना आज रात्री काय काय खावं असा प्रश्न पडतो, तर काही लोकांना रात्रीचं जेवण बनवायचं कसं, काय खावं हा प्रश्न पडतो. काही घरातली मुलं इंग्रजी मीडियमच्या अत्यंत महागड्या शाळेत शिकतात, गाईड्स, ट्युशन सगळं घेऊन, आणि काही घरातली मुलं मात्र त्यांना साधी पाठ्यपुस्तकं पण नसतात आणि त्यांच्या शाळेमध्ये साधनही नसतात.
आता ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती भारत देशाला एक राष्ट्र म्हणून उभं करण्यामध्ये अडथळा आहे. आता ही आर्थिक विषमता कमी करायची म्हणजे कसं करायचं? ज्यांना हे पटत नाही ते लगेच एक पुढचा प्रश्न विचारतात की जो कमवतो तो खातो. मग काय तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे फुकट जगवायचं का काही लोकांना? समाजवाद म्हणजे आळशी लोकांना किंवा बेजबाबदार लोकांना फुकट जगवणं नव्हे. समाजवाद म्हणजे प्रत्येकाला आपलं आयुष्य उभं करण्याची समान संधी उपलब्ध असणं. ही समान संधी कशी मिळेल? तर भारतीय संविधानामध्ये चौथं जे प्रकरण आहे, राज्यासाठीचे दिशानिर्देशक तत्व, त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ते सरकारी खर्चानं मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला एक समान पद्धतीनं आपलं आयुष्य फुलवता येईल आणि सर्वांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणजे संविधान लिहिणाऱ्यांनी असं मानलं की प्रत्येकाला चांगलं शिक्षण, समान शिक्षण आणि मोफत शिक्षण मिळालं आणि हाताला काम मिळालं की भारतीय समाजामध्ये जी गरीब श्रीमंतांच्या मधली दरी आहे, जातीच्या आधारावरची दरी आहे, स्त्री पुरुषांच्या मधली जी दरी आहे, ही हळूहळू कमी होत जाईल. हे सरकारसाठी सांगणं आहे संविधानाचं आणि आपण त्याचा आग्रह धरला पाहिजे. कारण संविधानाच्या आधीचा जो समाज होता त्या समाजामध्ये जातीच्या आधारे, गरीब श्रीमंतीच्या आधारे किंवा स्त्री पुरुष भेदाच्या आधारे ही समान संधी नाकारली गेली होती. आणि म्हणून समाजवादी धोरणाचा मुख्य आग्रह प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवायला समान संधी मिळाली पाहिजे हा आहे. त्या चौथ्या प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या ही गरीब श्रीमंतांच्या मधली दरी संपवण्यासाठी इतरही अनेक तरतुदी आहेत. त्या खूप मुळापासून वाचल्या पाहिजेत आपण सगळ्यांनी. पण स्पष्टपणे सरकारवर ही जबाबदारी टाकली आहे की कोण किती कमावतो याच्यातला फरक कमी कमी करत जाणं ही सरकारची जबाबदारी आहे. अशा अर्थानं समाजवादी धोरण हे भारतीय संविधानात आहे. आता काही वेळेला प्रास्ताविकेमध्ये जो समाजवादी शब्द आहे याच्याबद्दल काही संघटना अशी कुजबूज मोहीम चालवतात की तो मूळ संविधानात नव्हता, पण कुणीतरी नंतर तो घुसडला. हे खरं नाहीये. तो शब्द प्रास्ताविकेत आला, तो घटना दुरुस्तीची प्रक्रिया राबवून आला, पण तो प्रास्ताविकेत ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला सुद्धा मी जे आधीची तुम्हाला कलम सांगितलं, कलम 41 आहे, कलम 39 आहे, कलम 38 आहे, हे सगळे समाजवादाचा आशय स्पष्ट करणारी कलम आहेत. गरीब श्रीमंतांच्या मधली दरी कमी करण्यासाठी सरकारनं काय करावं हे सांगणारी कलम आहेत. त्यामुळं राज्यघटनेमध्ये समाजवादी आशय हा आधीपासूनच आहे. हे समाजवाद प्रास्ताविकेत शब्द आला म्हणजे जे आतल्या पानावरती होतं ते पहिल्या पानावर आलं एवढाच त्याचा अर्थ आहे. पण आपला देश जर ताकदीनं उभा करायचा असेल, जिंकणारा देश जर बनवायचा असेल, एक समर्थ राष्ट्र बनवायचं असेल, तर ही गरीब श्रीमंतांच्या मधली दरी वेगानं कमी झाली पाहिजे आणि त्यासाठी संविधान जे सांगतं त्याच्यावर अंमलबजावणी करा असा आग्रह आपण सगळ्यांनी सरकारकडे धरला पाहिजे. धन्यवाद. मित्र हो, आपण आपला देश धर्मनिरपेक्ष असल्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण देश आपला चालवायचं ठरवलेलं आहे. आपण असं का ठरवलं? आपला देश धर्मनिरपेक्ष का आहे? अनेकांना असं वाटतं की आपल्या देशामध्ये भिन्न धर्माचे लोक राहतात, वेगळ्या भाषेचे, वंशाचे, जातीचे लोक राहतात आणि म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. काही अंशी ते जरी खरं असलं तरी पूर्णपणे ते खरं नाही. असं गृहीत राहा की या देशामध्ये केवळ हिंदू राहत आहेत, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, इतर कुठल्याही धर्माचे लोक राहत नाही. मग या देशाचा कारभार आपण कसा चालवला असता? हिंदू धर्मग्रंथाच्या आधाराने चालवता आला असता का? तर तसं करता आलं नसतं. किंबहुना जगातल्या कुठल्याही देशाचा कारभार कुठल्याही धर्माच्या आधाराने चालवता येत नाही. काय कारण आहे याचं? याचं कारण असं आहे की जगातले सगळे धर्म हे खूप चांगले आहेत. धर्माने नीतिमूल्यांचा विचार केलेला आहे,
धर्माने माणसांच्या मृत्यूनंतर काय होईल याचा विचार केलेला आहे. धर्माने माणसाच्या जन्माच्या आधी तो काय असेल याचाही विचार केलेला आहे. पण हे सगळे धर्म खूप जुने आहेत. किती जुने आहेत तर जगातला सगळ्यात जागतिक पातळीवरचा जो धर्म आहे इस्लाम, तो 1400 वर्ष होऊन गेले त्या धर्माला. बाकीचे सगळे धर्म 2-2,500 वर्ष जुने आहेत. जैन धर्म, बौद्ध धर्म 2,500 वर्ष जुने आहेत. ख्रिश्चन धर्माला 2,000 वर्ष झालेली आहे. हिंदू धर्माला आणि हिंदू धर्मासारखे अनेक जागतिक पातळीवर ते परंपरांनी विकसित झालेले धर्म आहे की ज्याला 10,000 12,000 वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे. या सगळ्या धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण या सगळ्या धर्मामध्ये अनेक गोष्टी अशाही आहेत की ज्या आजच्या काळाला लागू होत नाही. आणि आजच्या काळामध्ये जे प्रश्न आपल्याला पडतात, आपल्या समाजाला पडतात, त्या सगळ्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी आपण कुठल्याही एका धर्मग्रंथावर विसंबून राहू शकत नाही. जगातले सगळे धर्म हे त्या काळामध्ये कुठल्या तरी विशिष्ट काळामध्ये विशिष्ट प्रदेशात जन्माला आलेले आहेत, निर्माण झालेले आहेत. आणि त्या त्या धर्माला त्या त्या प्रदेशाचा त्या त्या काळाचा संदर्भ असतो. या सगळ्या धर्मामध्ये माणसांच्या नैतिक मूल्यांचा विचार केलेला आहे आणि बाकीच्याही गोष्टीचा विचार केला आहे. आपण प्रामुख्याने त्यावेळी आपण देश चालवतो, सरकार चालवतो, शासन चालवतो, त्यावेळी नेमका काय विचार करतो तर माणसांच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत त्याला कुठले प्रश्न भेडसावतात. त्याला खोराक लागतं, रोटी कपडा मकान, जे त्याला अन्न लागतं, त्याला कपडे लागतात, त्याला निवास लागतं, त्याला आरोग्याच्या सुविधा लागतात, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करावी लागते. हे जे सगळे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाला सामोरे जाताना आधुनिक प्रश्नाचा विचार करताना आधुनिक शास्त्राचाच विचार करावा लागतो. आधुनिक उद्योगधंदे, आधुनिक व्यापार, आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टीच्या आधाराने आपण विचार करू शकतो. सगळ्या धर्मग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टीचा पुरेसा विचार होऊ शकलेला नाही. त्यासाठी या धर्माला आपण कमी लेखायचंही कारण नाही. या धर्माने मानवजातीला जे दिलेलं आहे ते बहुमूल्य दिलेलं आहे. त्या काळामध्ये या धर्माचा रोल खूप चांगला होता असेल, पण आज त्या धर्माच्या नावाने सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नाही. आपला देश चालवताना आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. या देशाचा नागरिक कोण, या देशाच्या निवडणुकीमध्ये कोणी उमेदवारी म्हणून इथे निवडणूक लढवायची, ग्रामपंचायतीपासून लोकसभेमध्ये निवडणुकीचे आणि निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराचे वेगवेगळी पात्रता आपल्याला आपण निश्चित केलेली आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत, त्यांचे अधिकार निश्चित केलेले आहेत. हे सगळे विचार करताना इथे नागरिक कुठल्याही धर्माचा असला तर धर्म हा निकष नाही आहे. जो या देशामध्ये राहतो किंवा जेव्हा या देशामध्ये ज्याचे आईवडील जन्माला आलेले राहत आहेत, जे या देशाचे नागरिक आहेत, या देशामध्ये जे या देशाचे नागरिक आहेत ते या देशामध्ये कुठलीही निवडणूक लढवू शकतात. त्याची पात्रता जी काही आहे कायदेशीर ती लक्षात घेऊन या देशामध्ये प्रशासनामध्ये अधिकारी नियुक्त करताना त्याच्या स्पर्धा परीक्षा देऊन जे उमेदवार त्याच्यामध्ये उत्तीर्ण होतील त्याच्यातून आपण उमेदवार निवडतो. तो धर्मावर आधारित नाही आहे. तेव्हा आपल्या नागरिक शास्त्रातल्या संविधानातल्या बहुतेक ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या धर्मावर आधारित नाही आहे. धर्माच्या बाबतीत संविधान असं म्हणतं की प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार आहे, आपापल्या श्रद्धेप्रमाणे धर्माचा प्रचार प्रसार करायचा अधिकार आहे आणि धर्मपालन करण्यासाठीच्या संस्थेचं नियमन करण्याचाही अधिकार आहे. धर्मपालन न करण्याचा देखील अधिकार आहे. हे जे सगळे अधिकार आहेत ते नागरिकांना दिलेले आहेत आणि हे अधिकार अमर्याद नाहीत. या सगळ्या अधिकाराला मर्यादा आहेत. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देताना जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सरकारला जर काही कायदे करावे लागले तर धर्माच्या पलीकडे जाऊन असे कायदे करायचा सरकारला अधिकार आहे. परदेशामध्ये विशेषतः पाश्चात्य देशामध्ये धर्म आणि राज्य, धर्म आणि स्टेट याची पूर्णपणे फारकत केलेली आहे. आपल्या देशामध्ये तसं केलेलं नाही, कारण की आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाने अनेक विषमता आणि चुकीच्या प्रथा अजूनही चालू आहेत आणि म्हणून आपल्या देशामध्ये
शासनाचा अधिकार, धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आपण कायम ठेवलेला आहे, सरकारकडे आहे. आणि म्हणून अस्पृश्यतासारखी एक परंपरा आपण बेकायदेशीर ठरवलेली, असंविधानिक ठरवलेली आहे. दर्गामध्ये, मशिदीमध्ये, मंदिरात स्त्रियांना रोखण्याचे काही ठिकाणी प्रयत्न झाले. न्यायालयाने हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सगळ्यांना प्रवेश द्यावा लागेल, अस्पृश्य जाती जमातींना तुम्हाला प्रवेश नाकारता येणार नाही, या पद्धतीचे निकाल दिलेले आहेत. आणि हे सगळे अधिकार यासाठी दिलेले की धर्माने तो आपला अधिकार, जो शासनाने आपला अधिकार आहे धर्मामध्ये हस्तक्षेप करायचा, तो आपल्याकडे ठेवलेला आहे. संविधानाने अधिकार शासनाला दिलेला आहे. अशी ही आपली व्यवस्था आहे. ही व्यवस्था आपण यासाठी केलेली आहे की आपल्याला एक जुना जो विषमतेवर आधारित समाज होता, ज्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी होत्या पण तरी मोठ्या प्रमाणामध्ये विषमता होती, आपल्याला समतेच्या दिशेने आज समाज घेऊन जायचा आहे. आपल्याला इथे विज्ञानापेक्षा अंधश्रद्धेवर जास्त भर होता. आपल्याला विज्ञानावर आधारित अधिक सकस, अधिक चांगला, अधिक सक्षम असा समाज निर्माण करायचा आहे. असा समाज निर्माण करायचा आहे जिथे जाती धर्माच्या नावाने काही द्वेष असणार नाही. आणि असा समाज निर्माण करण्यासाठीचं जे आपलं संविधान आहे ते धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन सगळ्यांना संधीची समानता, संधीची हमी देणारं एक संविधान जे आहे ते धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. सगळ्या धर्माच्या लोकांना एक समान संधी देणारं, समान न्याय देणारं असं हे संविधान आहे. कायद्यासमोर सगळे समान आहे. कुठल्याही नागरिकाविरुद्ध त्याच्या धर्म, जाती, वंश, भाषा, लिंग, प्रांत याच्यावरून अन्याय केला जाणार नाही, अशी एक आश्वासन असं संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. असं हे संविधान, अशा या संविधानाचं धर्मनिरपेक्षता एक अतिशय पवित्र त्याच्यातलं तत्त्व आहे. ते तत्त्व आपण समजून घेऊयात, आपण त्याचा अंमल करूयात आणि त्याच्यासाठी एक या देशाचा पूर्ण इतिहास, या देशाच्या परंपरा, त्याच्यातला चांगला भाग, त्याच्यातला टाकाऊ भाग हे सगळं समजून घेऊयात आणि एक अधिक चांगला, अधिक सक्षम, अधिक निकोप समाजाच्या कडेने, समाजाच्या दिशेने आपण वाटचाल करूयात. धन्यवाद. लोकशाही, धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद यासारखी राष्ट्रवाद ही काही संकल्पना आपल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत किंवा इतरत्र कुठं नाही. राष्ट्रवाद असावा की नसावा याबद्दल खूप चर्चा चालू आहे. पण असा राष्ट्रवाद असायला हवा असं जर काही आपण समजलो तर तो कसा असायला हवा हे थोडं आपण समजून घेऊ. आपल्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा एकत्र असतो त्यावेळेला आपण फक्त आपल्याच हिताचा विचार करत नाही, तर आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचं हित व्हावं, सगळ्यांचं सुख व्हावं असंच आपण पाहतो. आणि मग कोणी जर त्यातलं जर आजारी पडलं तर त्याच्यासाठी थोडी आपण कसर सहन करतो, काही त्रास सहन करतो आणि त्याला अधिक मिळेल, त्याला अधिक सहाय्य होईल असा प्रयत्न करतो. असे कष्ट आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी घेतो ते आपल्याला वावगं वाटत नाही, आपण ते खूप चांगलं करतो असंच आपल्याला वाटतं. आपल्या कुटुंबाचं हित व्हावं, तसंच शेजारच्या कुटुंबाचं हित व्हावं असं आपल्याला वाटत असतं. त्या कुटुंबाचं वाईट व्हावं असं काय आपल्याला वाटत नाही. आपल्या वस्तीतल्या गावातल्या कुटुंबांचंही कल्याण व्हावं असंच आपल्याला वाटत असतं. आता ही जी कुटुंबामधली जी आपली जी भावना आहे किंवा शेजारच्या कुटुंबाबद्दलची आपली भावना किंवा गावातल्या वस्तीतल्या कुटुंबाबद्दलची जी भावना आहे तीच आपण देशाच्या बद्दल असायला हवी. म्हणजे आपल्या देशामध्ये जी सगळी लोक आहेत ही माझ्या कुटुंबाचेच घटक आहेत असं जर मी समजलो तर मग ह्या सगळ्यांच्या कल्याणासाठी मी प्रयत्न करेन. सगळ्यांचं सुख व्हावं अशीच माझी मनीषा किंवा आकांक्षा राहील. आणि जर त्यातले कोणी जर दुबळे असतील सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य काही कारणांनी, तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या सवलती असायला हव्यात, काही वेगळ्या त्यांच्याकरता योजना असायला हव्यात. याला माझा पाठिंबा राहील. असं नाही माझ्या मनात येणार अरे त्यांना ती योजना मिळाली मला का नाही, का शेवटी सगळ्यांचं सुख व्हायला पाहिजे. माझ्याकडे काही गोष्टी अधिक आहेत पण त्यांच्याकडे नाहीत, त्या त्यांनाही मिळायला हव्यात. असं सगळ्या भारतीयांचं कल्याण जेव्हा माझ्या मनामध्ये असेल, सगळ्यांच्या हिताची आकांक्षा जेव्हा माझ्या मनामध्ये असेल, तेव्हा तो माझ्या राष्ट्राचा राष्ट्रवाद आहे असं मी समजेन. राष्ट्रवाद म्हणजे काय?
या देशातल्या, या भारत राष्ट्रात राहणाऱ्या आम्हा सर्व लोकांच्या ज्या काही सामायिक आकांक्षा आहेत, ज्या काही सामायिक भूमिका आहेत, ती भूमिका, ती आकांक्षा म्हणजे राष्ट्रवाद. आता हा राष्ट्रवाद इथपर्यंत उपकारक आहे. पण समजा तो म्हणाला की आमचा देश जगात बलवान झाला पाहिजे, माझा शेजारचा जो देश आहे तो माझ्यापेक्षा कमी प्रतीचाच राहिला पाहिजे, तो आमच्यापेक्षा पुढे जाता कामा नये, असं जर मनामध्ये आलं भारतीयांच्या, तर तो राष्ट्रवाद विघातक ठरेल, तो उपकारक ठरणार नाही. म्हणून माझ्या जसं शेजारच्या कुटुंबाचं कल्याण व्हायला पाहिजे, सुख व्हायला पाहिजे, तसंच माझ्या शेजारच्या राष्ट्राचे कल्याण व्हायला पाहिजे, अशीच माझी भावना किंवा भारतीयांची भावना असायला हवी. जगाचं कल्याण व्हायला पाहिजे अशीच माझी भावना असायला हवी. आपल्याकडे राष्ट्रवादाच्या चर्चेच्या वेळेला एक असा मुद्दा येतो की आपण बघा की अशी घोषणा देतो की भारत माता की जय. भारत माता की जय म्हणजे माझा भारत हा काहीतरी खूप चांगला आहे, खूप काहीतरी पुढं तो जायला पाहिजे, त्याचा विजय व्हायला पाहिजे, याच्यात काहीच अवघड नाही. आम्ही भारत मातेचे एक चित्रही एका सुंदर स्त्रीचं असं उभं करतो की अशी माझी भारत माता सुंदर असायला हवी. पंडित जवाहरलाल नेहरू ही भारत मातेची व्याख्या जरा जमिनीवर आणतात. अशी घोषणा देणाऱ्या लोकांना ते एकदा असं विचारतात की तुम्ही ज्याचा जय जयकार करत आहात, ती भारत माता म्हणजे हे जंगल, हे पहाड एवढंच आहे का? लोक बुचकळ्यात पडतात. मग नेहरू त्यांना समजावतात की फक्त इथला भूगोल, इथली जमीन, इथली जंगल, इथले पहाड म्हणजे भारत माता नव्हे, तर या देशातले लोक, ते लोक गरीब आहेत, कष्टकरी आहेत. हा शेतकरी मेहनत घेतोय, तो छोटा दुकानदार तो कष्ट करतोय, पण हे सगळे अजून दारिद्र्यात आहेत, त्यांना पुरेसं मिळत नाही. आणि ही गरिबी, हे दारिद्र्य सुंदर नाही. आणि त्यामुळे भारत माता जर सुंदर व्हायची असेल तर ती फक्त चित्रातली सुंदर स्त्री असता उपयोगाची नाही, तर ही देशातली माणसं ही सुंदर असायला पाहिजेत. म्हणजे देशाचा निसर्ग फक्त सुंदर असून चालत नाही, तर माणसं सुखी होणं खूप महत्त्वाचं आहे. ती आनंदी व्हायला पाहिजे, समाधानी व्हायला पाहिजेत, तरच ती भारत माता सुंदर होईल. आता असा जो आपला जो राष्ट्रवाद, जो पंडित जवाहरलाल नेहरू इथे मांडतात, या राष्ट्रवादाला जर आपण नीट जपलं नाही आणि जर आपल्यामध्ये एक संकुचित अस्मिता जर तयार व्हायला लागल्या, माझा धर्म, माझी जात, माझा प्रदेश, केवळ माझं, तर ती मग एका राष्ट्रातल्या सगळ्या जनतेची आकांक्षा होत नाही. आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमतः भारतीय आहोत असं जे बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ते तिथं होत नाही. आणि मग आक्रमक राष्ट्रवाद जेव्हा तयार व्हायला लागतो, तेव्हा तो आमच्या देशातल्याच जनतेला तो घातक ठरतो. कारण कुणाला तरी आम्ही कमी समजतो, कुणाला तरी आम्ही शत्रू समजतो. मग आमच्या देशातल्याच कुठल्या तरी विभागाला किंवा दुसऱ्या राष्ट्राला किंवा जगाला. आणि म्हणून या सापळ्यात न अडकता जर आपल्याला भारताचा जर खराखुरा राष्ट्रवाद जर उभा करायचा असेल, तर तो माझ्या देशातल्या जनतेचं कल्याण व्हायला पाहिजे, माझ्या शेजारच्या राष्ट्राचंही कल्याण व्हायला पाहिजे. काय निमित्तानं जसं आपल्या शेजारच्या कुटुंबाबद्दल भांडण होतं, तसं जर शेजारच्या राष्ट्राबद्दल जर भांडण झालं, युद्ध झालं, तर ते लवकरात लवकर संपवावं असाच आपला प्रयत्न असेल. आणि त्याही राष्ट्रातले लोक सुखी व्हावेत, सगळ्या जगातले लोक, देश सुखी व्हावेत, अशी जेव्हा आमच्या राष्ट्रवादाची जेव्हा कामना राहील, तेव्हा तो खरा राष्ट्रवाद होईल. विनोबा भावे असं म्हणतात की जय भारत जय जगत. हे जो काही जय भारत आणि जय जगत अशी जी काही आपण कामना जी काही ठेवतो, ही आपल्या भारताची खरी भूमिका असायला हवी. तोच आपला खरा राष्ट्रवाद ठरेल. धन्यवाद. साथींनो नमस्कार. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तो कसा विकसित झाला आणि त्याचं आपल्यासाठी महत्त्व काय, हे आपण थोडक्यात समजून घेऊया. माणूस हा हळूहळू उत्क्रांत होत आजच्या अवस्थेपर्यंत येऊन पोचलेला आहे.
त्याच्या अवतीभोवती अनेक प्रश्न, अनेक घटना ह्या घडत होत्या. तो त्याचा विचार करायचा, हे का घडतंय. हे यातल्या काही प्रश्नांना त्याला उत्तर मिळायची, पण बऱ्याचशा प्रश्नांना त्याला उत्तर मिळायची नाही. उदाहरणार्थ पहा, एका गाण्यात मी म्हणतोय, सूर्य का तेजस्वी, चंद्रमा शीतल, ग्रहण कमाल घडे कसे, वादळ का होते, दुष्काळ पडतो, भूकंप घडतो कशामुळे. असे अनेक मोठे प्रश्न तेव्हा त्याला याची उत्तरं मिळत नव्हती. ही कोडी बनून राहिलेली होती. पण त्याला एक अतिशय सोपं उत्तर माणसानं शोधून काढलं. काय केलं त्यानं? अनेक प्रश्नांना मिळेना उत्तर, कल्पिला ईश्वर मानवाने. एक अदृश्य शक्ती हे सगळं घडवते असा एक शोध त्यानं लावला आणि अनेक प्रश्नांना त्याने उत्तर द्यायला सुरुवात केली. मोठ्या प्रश्नांच्या पासून अगदी छोट्या प्रश्नांच्या पर्यंत, मी आजारी का पडतो, एखादी महामारी का घडते, इथंपर्यंत प्रत्येक प्रश्नाला उत्तर की त्या अदृश्य शक्तीच्या मनात आहे, तसं घडतं, म्हणून ह्या घटना घडतात. आणि अशा पद्धतीनं जवळपास 5-1 हजार वर्ष या गोष्टींच्यावरती विश्वास ठेवत तोच दृष्टिकोन घेऊन मानव पुढं आला. पण अनेक शास्त्रज्ञांनी या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ गॅलिलिओ. काय केलं बघा त्यानं? गॅलिलिओ याने घेतली दुर्बीण, करी निरीक्षण आकाशाचे, फिरतात ग्रह सूर्याच्या सभोवती, नाही त्यांची गती पृथ्वी केंद्री. म्हणजे काय? म्हणजे 5-1 हजार वर्ष आपण असं मानत आलो की परमेश्वराचा, त्या अदृश्य शक्तीचा एक अंश म्हणजे माणूस आहे. माणूस या पृथ्वीवरती राहतो, पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि हे सगळं विश्व, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे हे सगळे पृथ्वीच्या भोवती फिरतात. असा विचार अनेक ग्रंथांच्या मध्ये, धर्मग्रंथांच्या मध्ये पण आलेला होता. पण गॅलिलिओनं ह्या दुर्बिणीच्या सहाय्यानं आकाशाचं निरीक्षण केलं आणि आधी मांडलेल्या विचाराला एक पुष्टी दिली. आणि तो म्हणाला की विश्वाचं केंद्र पृथ्वी नाही, पृथ्वीसारखे अनेक ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. एक सूर्यमाला आहे, सूर्यमालेचा केंद्र सूर्य आहे, पृथ्वी नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या विचारानं दीर्घ काळापर्यंत जो एक माणसाचा समज होता, एक विश्वास होता, तो नाहीसा झाला आणि एका नवीन विचाराच्या पद्धतीनं माणसाला विचार करणं भाग पडलं. मग काय घडलं? जग पाहण्याचा नवा दृष्टिकोन लाभलासे जाण मानवाला, निरीक्षण तर्क प्रयोग प्रचिती, निष्कर्षे काढीती तेच ज्ञान. आणि मग हे इतकं सोपं झालं. किती सोपं झालं? सोप्या प्रश्नांची जशी सोपी उत्तरं असतात, तशा मोठ्या विश्वातल्या कोणत्याही घटनेच्या पाठीमागं एक निश्चित असं कारण असतं आणि ते आपल्याला समजू शकतं असं माणसाला लक्षात आलं. मग तो काय म्हणाला? पेन का लिहितो, दिवा का विझतो, भात का शिजतो, कळे जसे, भोवती घडती किती या घटना, कारण शोधाना खरे त्याचे. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं, घटनेच्या मागे निश्चित कारण. कोणत्याही घटनेच्या पाठीमागे एक निश्चित असं कारण असतं. घटनेच्या मागे निश्चित कारण, हाच दृष्टिकोन वैज्ञानिक, हाच दृष्टिकोन वैज्ञानिक. कोणत्याही घटनेच्या पाठीमागे एक निश्चित कारण असतं. ते कारण मानवी मेंदूला समजतं. आता सर्वच घटनांची कारणं आपल्याला समजलेली नसली तरीही ती जेव्हा समजतील तेव्हा ती याच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गाने समजतील. आणि यथार्थ ज्ञान, खरं सत्य शोधण्याचा, यथार्थ ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. आता याच्यामुळं माणूस अधिक मुक्त झाला. माणूस जो होता भये पराधीन, झालासे स्वाधीन सत्यामुळे. सूत्र जीवनाचे जे पारलौकिकात, आपुल्या हातात आले आता. माझ्या जीवनामध्ये दुःख काय, एखादी घटना, एखादी वाईट घटना का घडते,
कारण ते माझं नशीब होतं, ते माझं प्राक्तन होतं, ते माझं संचित होतं, ते जुन्या आधीच्या जन्मातलं पाप पुण्याचं संचित होतं. असे अनेक समज जे माणसाचे होते ते या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे, या नव्या विचारामुळं दूर झाले, दूर करावे लागले. राहिले न काही शुभ वा अशुभ, श्रमाने दुर्लभ नाही काही. एवढंच नव्हे तर सामाजिक प्रश्नांच्या पर्यंत हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण लावू शकलो. गरिबी, शोषण आणि उपासमार शोधता उत्तर याच लोकी. याच लोकी म्हणजे याच आयुष्यामध्ये याचं उत्तर आपल्याला सापडतं आणि गरिबी, शोषण, उपासमार आपल्याला दूर करता येतं असं वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला सांगू लागला. आणि सापडला मार्ग शाश्वत सत्याचा, सापडला मार्ग शाश्वत सत्याचा, आपुल्या हिताचा स्वामी म्हणे. असा एक मानवी जीवन अधिक स्वतंत्र, अधिक मुक्त आणि अधिक आनंदी करण्याचा एक शाश्वत मार्ग मानवाला सापडलेला आहे. तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. हा वैज्ञानिक दृष्टिकोन विचारात घेणं, अंगीकार करणं, जीवनाचा भाग बनवणं, समाजामध्ये रुजवणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे हे आपण समजून घेऊ.